Hello everyone, welcome back to Chimo's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण या व्हिडिओमध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिजे. सो इयर पाहिलं तर हे इयर आहे 2020. 2020ला जे केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक होतं तेच डिफरंट होतं, म्हणजे सिलेबस चेंज झालेला आहे यानंतर. त्यामुळे भरपूर सारे क्वेश्चन असे सापडणार आहेत की जे आपल्या या वर्षीच्या टेक्स्टबुकमध्ये त्या चॅप्टरमध्ये दिसत नाहीयेत, बट तरीही आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, कारण पुढे 12th स्टँडर्डमध्ये जाऊन अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला करायचेच आहेत. सो वाय नॉट नाव. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ अर्गॉन आर प्रेझेंट इन 3.99 ग्रॅम ऑफ इट. हे गिवन मास दिलेलं आहे आणि हे ॲटॉमिक मास म्हणजेच मोलार मास दिलेलं आहे, कारण ॲटॉमिक मास आणि मोलार मासची व्हॅल्यू सेम असते, युनिट फक्त डिफरंट असतं. हाऊ मेनी ॲटम्स विचारलेत. आपल्याला कधीही नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स डायरेक्टली काढता येत नाही. तुम्हाला त्यासाठी आधी काढावं लागतं नंबर ऑफ मोल्स. गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास आहे 3.99, मोलार मास आहे 39.9. सो नंबर ऑफ मोल्स आले 0.1 मोल. आता वी नो 1 मोल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 6.022 इंटू 10⁻23. 0.1 म्हणजेच 10⁻⁻1 मध्ये किती नंबर ऑफ ॲटम असतील? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x इज इक्वल्स टू 6.022 इंटू 10⁻23 - 1 22. ऑप्शन नंबर ए. Question number 2. When 46 gram of ethyl alcohol is dissolved in 162 gram of water, the mole fraction of ethyl alcohol and water respectively is. जसं की हे मोल फ्रॅक्शन या वर्षीचा चॅप्टर नंबर 1 बघितला, म्हणजेच 2023चा, तर तुम्हाला मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला चॅप्टर नंबर 1 मध्ये नाहीये. पण जर चॅप्टर नंबर 2 पाहिला तर तिथे मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. चॅप्टर नंबर 1 आणि चॅप्टर नंबर 2 ला क्लब केल्यानंतर 2020चा फर्स्ट चॅप्टर बनत होता. सो मी फॉर्म्युला इथे सांगून देते. मोल फ्रॅक्शन काढायचंय. समजा तुम्हाला इथाइल अल्कोहोल सांगितलं. मोल फ्रॅक्शन इज रिप्रेझेंटेड बाय झीटा एक्स. C2H5 तर लिहायचं असतं नंबर ऑफ मोल्स ऑफ C2H5 अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. आणि जर विचारलं व्हॉट इज मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर, तर number of moles of water upon total number of moles. Now what is total number of moles? Total म्हणजेच number of moles of जेवढे काही तुम्हाला एलिमेंट्स त्यामध्ये दिसत आहेत त्या सगळ्याचे नंबर ऑफ मोल्स घ्यायचे. जसं की C2H5OH आणि वॉटर, ते दोन ऍड केले की तुम्हाला टोटल भेटेल. पण हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स? गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन डेटा आधी लिहून घेऊ. 46 ग्रॅम ऑफ इथाइल अल्कोहोल. सो गिवन मास ऑफ इथाइल अल्कोहोल ई लिहिते मी. इट इज 46 ग्रॅम. मोलार मास द्यावं नाही लागत. मोलार मास तुम्ही फाइंड करू शकता. फॉर्म्युला काय आहे इथाइल अल्कोहोलचा? C2H5OH. 2 कार्बन. सो 2 कार्बनचे किती येणार? 24. 6 ऑक्सिजन, हा 5 आणि लास्ट वाला एक 6. सो दिस इज 6. आता झाले 30 प्लस 1 ऑक्सिजन 16. म्हणजेच मोलार मास किती आलेला आहे? 46 ग्रॅम पर मोल. Number of moles of ethyl alcohol, that is C2H5OH, is given mass 46 upon molar mass 46. Answer is 1 mole. So number of moles of ethyl alcohol is 1. Similarly, आता number of moles of water. Given mass of water किती आहे बघूया. H2O is dissolved in 162 gram of water. 162 ग्रॅम हे गिवन मास आहे. मोलार मास ते देत नाही, तुम्हाला लर्न पाहिजे. वॉटर म्हणजे H2O, 2 हायड्रोजन अँड 16. ऑक्सिजनचं मास किती आहे? 16. सो दिस इज 18 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल्स टू गिवन मास 162 अपॉन मोलार मास 18. सो याचा आन्सर फाइंड आउट करा. 162 डिवायडेड बाय 18 यू विल गेट 9. एकदा क्रॉस चेक पण करून बघायचं. 8 8 चा 64, 8 9 चा 72, 7 कॅरी, 9 1 चा 9 प्लस 7 16. सो करेक्ट आहे 9 मोल्स. आता टोटल नंबर ऑफ मोल्स काय असतात? इथेनॉलचे मोल्स 1 मोल,
वॉटरचे मोल 9. सो टोटल नंबर ऑफ मोल्स आहेत 10. इथे आलं 10. 1/10 म्हणजे 0.1. वॉटरचे नंबर ऑफ मोल्स आहेत 9. टोटल आहे 10. सो वॉटरचे नंबर ऑफ मोल्स झाले 0.9. सो कोणतं ऑप्शन करेक्ट आहे बघा. आधी लिहायचंय इथाइल अल्कोहोल 0.1 आणि नंतर लिहायचंय वॉटर 0.9. ऑप्शन नंबर सी. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मोल फ्रॅक्शन फाइंड करायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पीसीज अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. पण त्या फॉर्म्युलासाठी लागतात नंबर ऑफ मोल्स. इथून तुम्ही नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. गिवन मास अपॉन मोलार मास. मोलार मास गिवन मध्ये नसतं, ते तुम्हाला तिथे ऑन द स्पॉट कॅल्क्युलेट करावं लागेल. क्वेश्चन नंबर 3. 6.022 into 10 raised to 23 molecules of urea are present in 100 ml of its solution. The concentration of solution is. Concentration म्हणजे मोलॅरिटी, कॅपिटल M. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय असतो? मोलॅरिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. न्यू सिलेबसच्या चॅप्टर नंबर 1 मध्ये हा फॉर्म्युला नाही, बट इट वॉज देअर इन ओल्ड सिलेबस आणि 12th स्टँडर्ड मध्ये परत येणार आहे. सो तुम्हाला हे लर्न करायचंय. आता फाइंड करू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स कसं फाइंड करतो? गिवन मास अपॉन मोलार मास. पण चेक करा, गिवन मास पण दिलेलं नाहीये आणि मोलार मास पण दिलेलं नाही, पण एक व्हॅल्यू दिले तिथे तुम्हाला. आपल्याला माहिती आहे 1 मोल म्हणजे 6.022 इंटू 10 raised to 23. पण यांनी किती मॉलिक्युल्स दिलेत? 6.022 इंटू 10 raised to 20. हे म्हणजे किती मोल असेल? x मोल मानू. देअरफॉर x इज इक्वल्स टू 6.022 इंटू 10 raised to 20 डिवायडेड बाय 6.022 इंटू 10 raised to 23. याला ही व्हॅल्यू कट झाली. आन्सर येणार आहे 10 raised to -3 मोल. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मध्ये लिहा 10 raised to -3 मोल. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इथे दिलेलं आहे 100 ml. 100 ml म्हणजेच किती असणार आहे? 10 raised to -3 लिटर. ml चं कन्व्हर्जन लिटर मध्ये. 10 raised to -3 ला 10 raised to -3 कट 100 वरती जाऊन बनेल 10 raised to -2 मोल लिटर इनवर्स. दॅट इज 0.01 मोल पर लिटर. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 4. At constant temperature and pressure, when 8 volume of dihydrogen gas reacts with 4 volume of dioxygen, the mass of water vapor produced is dash. Reaction लिहून घेऊ आधी. डायहायड्रोजन म्हणजे H2 reacts with dioxygen म्हणजे O2 produces water म्हणजे H2O. रिएक्शन बॅलन्स नाहीये, इथे हाफ केलं. ही रिएक्शन काहीतरी इन्फॉर्मेशन देते. पहिला इन्फॉर्मेशन ट्रॅक करायची. इथे स्टॅइशोमेट्री 1 आहे, याचा अर्थ 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिक्वायर्स हाफ व्हॉल्यूम ऑफ O2 टू प्रोड्यूस 1 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. रेशो आहे 1:1/2. हे व्हॉल्यूम आहे, नाही तर रोमन करून टाकाल याला. दिस इज व्हॉल्यूम. आपल्याला विचारलेलं आहे 8 व्हॉल्यूम ऑफ H2 reacts with 4 volume of dioxygen to produce what mass of water vapor. आधी व्हॉल्यूम फाइंड करा. 1:2 1/2. सो 8:4 काय असेल? हा 8. करेक्ट आहे ना? जितका H2 तितका वॉटर प्रोड्यूस होणार आहे. पण आपल्याला मास विचारलेला आहे. आता बघा, वॉटर जो की 1 व्हॉल्यूम आहे, दॅट मीन्स 1 व्हॉल्यूम असताना त्याचं मास किती असणार आहे? 18 ग्रॅम मॉलिक्युलर मास. 1 व्हॉल्यूम असताना मास आहे 18 ग्रॅम, तर 8 व्हॉल्यूम असताना किती असेल? 1 व्हॉल्यूम करस्पॉन्ड्स टू 18 ग्रॅम, देन 8 व्हॉल्यूम करस्पॉन्ड्स टू x ग्रॅम. देअरफॉर x इज इक्वल्स टू 18 इंटू 8. 8 8 64, 8 1 8 and plus 6 is 144. ऑप्शन नंबर डी. पहिलं तर हे क्विकली निघतं, कारण रेशो माहिती असतो. आपण 8 शोधतो, पण 8 नाही ऑप्शन मध्ये, कारण त्यांनी आपल्याला व्हॉल्यूम नाही तर मास विचारला. ते कसं फाइंड केलं? 1 व्हॉल्यूम असता तर 18 ग्रॅम वॉटर आहे. सो 8 व्हॉल्यूम असेल तर किती? क्वेश्चन नंबर 5.
0.4 ग्रॅम ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन ड्युमास मेथड. ड्युमास मेथड ही रिड्युस्ड आहे, सो याचा फॉर्म्युला पण आपल्याला रटायचा नाहीये. दिस इज फ्रॉम रिड्यूस्ड सिलेबस, यू कॅन स्किप दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज मास ऑफ सोल्यूट? मोलार मास दिलेला आहे 39 इन 156 ग्रॅम ऑफ बेन्झीन. पहिला इमॅजिन करा, याच्यामध्ये एक सॉल्व्हंट घेतलाय, जो सॉल्व्हंट आहे बेन्झीन, आणि बेन्झीन मध्ये आपण वरून एक सोल्यूट टाकलंय काहीतरी. जसं पाण्यामध्ये मीठ टाकतात तसं बेन्झीन मध्ये काहीतरी टाकलेलं आहे. तर तुम्हाला या दोघांच्या दोन दोन गोष्टी माहिती पाहिजेत. बेन्झीनचं गिवन मास, बेन्झीनचं मोलार मास, सोल्यूटचं गिवन मास, सोल्यूटचं मोलार मास. मग ओळखणार कसं? तर आपण जो काही सोल्यूट आहे त्याला बी ने रिप्रेझेंट करायचं, आणि जो सॉल्व्हंट आहे तो ए ने रिप्रेझेंट होईल. म्हणजे बेन्झीन इज रिप्रेझेंटेड ॲज ए अँड सोल्यूट विल बी रिप्रेझेंटेड ॲज बी. ऑलवेज नेक्स्ट इयर एक मी चॅप्टर शिकवणार तुम्हाला, सोल्युशन्स, सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर त्या चॅप्टरमध्ये सॉल्व्हंटला ऑलवेज ए लिहायचं असतं आणि सोल्यूटला बी. व्हॉट इज द मास ऑफ सोल्यूट? ते आपल्याला मास विचारतायत, म्हणजे WB ची व्हॅल्यू काय? एक्स. मोलार मास दिलेला आहे 39. लगेच नंबर ऑफ मोल्स काढू. गिवन मास अपॉन मोलार मास हेच काय असतं? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज गिवन मास अपॉन मोलार मास एक्स अपॉन 39. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट हे किती असणार आहे? WA 156 ग्रॅम ऑफ बेन्झीन. गिवन मास इज 156. मोलार मास ऑफ बेन्झीन असतं 78. डिवाइड करा, आन्सर येईल 2 मोल. दिस इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. सो आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अजून काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. इफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, सोल्यूट इज रिप्रेझेंटेड बाय बी. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स. टोटल म्हणजेच काय? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन सोबत करायला घेतले तरी चालतील. मोल फ्रॅक्शन 0.2 आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी आहे एक्स अपॉन 39. नंबर ऑफ मोल्स ऑफ ए आहे 2 प्लस एक्स अपॉन 39. नेक्स्ट डिनॉमिनेटर पूर्णपणे शिफ्ट करा इज इक्वल्स टू साइनच्या त्या बाजूला. 0.2 2 प्लस एक्स अपॉन 39 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल्स टू एक्स अपॉन 39. आता मल्टिप्लाय करा. 0.2 इंटू 2 0.4. 0.2 इंटू एक्स 0.2x डिवायडेड बाय 39 इज इक्वल्स टू एक्स मायनस 39. आता एक्स मायनस 39 जो आहे आणि इकडे जो प्लस 0.2x आहे, 0.2x ला तिकडे शिफ्ट करा, तो मायनस होऊन जाईल. सो 1 मायनस 0.2 करावं लागेल. लिहिते मी इथे 0.4 इज इक्वल्स टू एक्स अपॉन 39 जो आहे, आणि हा 0.2x अपॉन 39 होता. सो हे सबस्ट्रॅक्शन झालं. आन्सर येईल 0.8x अपॉन 39. याला सेपरेटली इकडे लिहा. देअरफॉर 0.4 इज इक्वल्स टू 0.8x अपॉन 39. एक्स आन्सर 0.4 इंटू 39 0.8. हे किती येणार आहे? 4 1 चा 4 2 चा डिवायडेड बाय 2 करा. 2 1 चा 2 1 कॅरी 2 9 चा 18.25 चा 10. ऑप्शन नंबर हे ग्रॅम आहे. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. 6.021 molecules of glucose are present in 100 ml of its aqueous solution. Find concentration. सेम सॉल्व्ह केलेलं आहे आपण. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. परत व्हॉल्यूम 100 ml दिलेलं आहे. 100 म्हणजे 10⁻². ml चे लिटर करायचं असेल तर 10⁻³ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट गिवन मास अपॉन मोलार मास, पण असं काहीच दिसत नाहीये. मग आपल्याला माहिती आहे 1 मोल इज 6.022 इंटू 10⁻21. तर 23 आपल्याला जे माहिती आहे ते आधी लिहू. 1 मोल इज 6.022 इंटू 10⁻23. तर 6.022 इंटू 10⁻21 म्हणजे किती मोल? डायरेक्टली ते
x इज इक्वल्स टू 10⁻⁻² मोल्स. करेक्ट आहे ना. सो इथे पुट करते -2. सो वरती जातील पॉवर 10⁻², 10 खाली पण 2 आहे तो वरती जाऊन -2 आणि -3 आहे तो +3. नंबर ऑफ मोलचं युनिट असतं मोल. व्हॉल्यूम आहे पर, सो पर लिटर. याचा आन्सर किती येणार आहे? 3 - 2 इज 1. -2 + 1 -1. 0.1 मोल पर लिटर, commonly called as molar. 0.1 molar. Option number B. Question number 8. Which of the following set of compound does not demonstrate law of multiple proportion? So at least एक ॲटम कॉमन पाहिजे आणि बाकीचा रेशिओ मध्ये. जसं की H2 कॉमन आहे आणि ऑक्सिजनचा रेशिओ 1:2. नायट्रोजन कॉमन आहे, ऑक्सिजनचा रेशिओ 1:2. सल्फर कॉमन आहे, ऑक्सिजनचा रेशिओ 2:3. इथे कॉमन दिसत नाहीये तिन्हीमध्ये काही. सो ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 9. नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया प्रेझेंट इन 5.6 DMQ. जर अमोनिया 1 मोल असेल, 1 मोल अमोनिया, तर व्हॉल्यूम असतो 22.4. जर 5.6 असेल तर किती मोल्स म्हणता येईल असा क्वेश्चन आहे. सगळे क्रॉस मल्टिप्लिकेशन वाले क्वेश्चन. x इज इक्वल्स टू 5.6 डिवायडेड बाय 22.4. किती येईल आन्सर? जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हे 4च आहे. 1 डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल्स टू 0.25. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 10. 0.224 gram of an organic compound on complete combustion gives 0.126 gram of water. What is percentage composition of hydrogen? Percentage composition analytical chemistry चा पार्ट आहे. सो असा क्वेश्चन आपल्याला येणार नाही. दिस इज अगेन ऑफ रिड्युस्ड सिलेबस. क्वेश्चन नंबर 11. What mass of water is formed when 1 mole of methane CH4 react with 2 moles of dioxygen, 2 moles of dioxygen 2O2. म्हणजेच कंबशन करा म्हटले. कंबशनचे बाय प्रोडक्ट तर आपल्याला नन आहे, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. बॅलन्स करून घेऊ. कार्बन किती आहे? 1. इथेही 1 आहे. हायड्रोजन 4. 4 साठी आपण इथे 2 लिहितो. आणि ऑक्सिजन किती झालेत? 1 2 3 4. इथेही 4 आहेत. सो रिॲक्शन बॅलन्स झाली. हे म्हटले 1 मोल ऑफ मिथेन 2 मोल ऑफ डायऑक्सिजन सोबत किती वॉटर बनवतो? किती बनवतो रे? 2 मोल. पण खाली ऑप्शन मध्ये मास दिसतात. 2 मोल म्हणजे 36 ग्रॅम. 1 मोल म्हणजे 18. सो 18 2 चा 36. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 12. 1 AMU is 1.66056 into 10⁻⁻24 ग्रॅम. फॅन्सी नंबर लक्षात ठेवायला सांगितलं. 13. A solution is 0.5% by weight. हा एक नवीन कॉन्सेप्ट आला. बाय वेट. 0.5% बाय वेट याचा अर्थ आहे की जे तुमचं बाय वेट आहे, वेट ऑफ सोल्यूट, W ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन. टोटल सोल्युशन मध्ये किती सोल्यूट आहे हे तुम्ही पर्सेंटेज मासनी काढू शकता. कसं? वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज पर्सेंट वेट किंवा पर्सेंट मास. किती दिलेलं आहे ते? 0.5% इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट. नाही तर वरतीच लिहिते, इथे जागा कमी पडेल आपल्याला. किती दिलेलं आहे? 0.5%. Therefore, weight of solute upon weight of solution. पर्सेंटेज नको असेल तर डिवायडेड बाय 100. पर्सेंटेज काढायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 100. पर्सेंटेजची साईन नको असेल तर डिवाइड बाय 100. हा फॉर्म्युला व्यवस्थित बघा. मी काय म्हटलं? 0.5% बाय वेट. एखादं सोल्युशन 0.5% बाय वेट आहे. म्हणजेच काय? वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशनचा रेशो घेतलाय 0.5% आहे म्हणून डिवायडेड बाय 100.
याचा अर्थ ते सांगतायत वेट ऑफ सोल्यूट आहे 0.5 आणि वेट ऑफ सोल्युशन आहे 100 ग्रॅम. परत लिहिते, वेट ऑफ सोल्यूट किती आहे म्हणाले 0.5 ग्रॅम आणि वेट ऑफ सोल्युशन किती आहे 100 ग्रॅम. हे फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट समजवण्यासाठी आहे. ऍक्च्युअल क्वेश्चन याच्या पुढे. व्हॉट इज द वेट ऑफ सॉल्व्हंट कंटेनिंग 2.5 ग्रॅम ऑफ सोल्यूट. काय म्हणतायत ते, व्हॉट इज द वेट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेट काय आहे, काय विचारलं, वेट ऑफ सॉल्व्हंट. कधी, वेन वेट ऑफ सोल्यूट इज 2.5 ग्रॅम. ओके, आता बघा सोल्युशन तेच आहे, सो पर्सेंटेज जे काही आहे ते चेंज होणार नाहीये. मी लिहिते पर्सेंटेज वेट इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्युशन. तुम्हाला काय व्हॅल्यू दिली आहे, पर्सेंटेज वेट दिलेलं आहे, इट इज 0.5 डिवायडेड बाय 100. वेट ऑफ सोल्यूट जुनं नाही घ्यायचं, नवीन कंडिशन नुसार 2.5 करेक्ट, अपॉन वेट ऑफ सोल्युशन. वेट ऑफ सोल्युशन तुम्हाला इथून फाइंड करायचे. देअरफॉर वेट ऑफ सोल्युशन इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.5 इंटू 100 डिवायडेड बाय 0.5. वेट ऑफ सोल्युशन कसं फाइंड होईल 2.5 इंटू 100 म्हणजे 10⁻² डिवायडेड बाय 0.5. सो दिस इज 5 5 25 500 वेट आहे म्हणून ग्रॅम मध्ये. बघा मी परत रिपीट करते. तुम्हाला सांगितलं की एक सोल्युशन घेतलं आणि सोल्युशन किती आहे 0.5% बाय वेट. मग मी तुम्हाला त्याचं मिनिंग सांगितलं. 0.5% बाय वेट म्हणजे सोल्यूट 0.5 आहे आणि सोल्युशन 100 आहे. ठीक आहे, हे लिहून घेतलं. पण हे यूज नाही करायचे, कारण ते क्वेश्चन पुढे विचारतात व्हॉट इज वेट ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंटचं वेट काय आहे जर सोल्यूट 2.5 आहे, म्हणून मी इथे लिहिलं सोल्यूट इज 2.5. पण सेम सोल्युशन आहे, सो पर्सेंटेज बदलणार नाही. पर्सेंटेज किती आहे 0.5 डिवायडेड बाय 100. वेट ऑफ सोल्यूट त्यांनी दिलेलं घेतलं 2.5 आणि इथून मी काढलं वेट ऑफ सोल्युशन. का वेट ऑफ सोल्युशन काढलं, कारण वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट दोघांना एकत्र केलं की टोटल भेटतं वेट ऑफ सोल्युशन. आपल्याला फाइंड काय करायचं सॉल्व्हंट, पण आहे काय काय आपल्याकडे. वी हॅव वेट ऑफ सोल्यूट, इट इज 2.5 ग्रॅम. वी हॅव वेट ऑफ सोल्युशन, इट इज 500 ग्रॅम. तर मग वेट ऑफ सॉल्व्हंट काढणं काही टफ आहे का आता, बिलकुल नाही. देअरफॉर वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल्स टू 500 मायनस 2.5 ग्रॅम. किती येईल आन्सर याचं 497.5 ग्रॅम. ऑप्शन नंबर ए. हे इरेज करते सो दॅट व्हॅल्यूज क्लिअर दिसतील. 497.5 ऑप्शन नंबर ए. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये पहिली दिलेली व्हॅल्यू फक्त इन्फॉर्मेशन देते की पर्सेंटेज वेट 0.5 आहे. नंतरची ऍक्च्युअल व्हॅल्यू सांगते की हे मास नाही तर मास काय घ्यायचं आहे 2.5 आणि तिथून पुढे तुमचं सोल्युशन स्टार्ट होतं. हा क्वेश्चन 2 वेळा नाही तर 3 वेळा सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 14. 2 KClO3 gives 2 KCl plus 3O2. Delta H is equals to minus 78 किलोजूल. अननेसेसरी इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त फसवण्यासाठी दिली आहे. इफ 33.6 लिटर ऑफ ऑक्सिजन इज लिबरेटेड, जर इतकं ऑक्सिजन लिबरेट झालं तर किती KCl बनेल. आधी नॉर्मल दिलेल्या रिएक्शन मध्ये किती बनतं ते तरी बघू. KClO3 gives 2 KCl plus 3O2. 3 moles of O2 gives 2 moles of KCl. पण मला मोल नको आहे, ग्रॅम मास हवाय. 3 इंटू 1 मोल ऑफ O2 म्हणजे किती लिटर असतं 22.4 लिटर. दॅट इज 67.2 लिटर ऑक्सिजन लिबरेट होतो. कधी, जेव्हा 2 इंटू KClचं मास आहे 74.5. 2 इंटू 74.5 ग्रॅम KCl लिबरेट होतोय जेव्हा 60 ग्रॅम प्रोड्यूस होतोय जेव्हा 67.2 लिटर ऑक्सिजन इज लिबरेटेड. पण आपल्याला कशामध्ये विचारलं
33.6 लिटर लिबरेट झाला तर किती ग्रॅम KCl बनेल? सो X इज इक्वल्स टू 2 इंटू 74.5 इंटू 33.6 डिवायडेड बाय 67.2. जर हे कॅल्क्युलेशन बघितले तर फार इझी आहे, कारण 2 इंटू 33.6 जर केलं तर 67.2 येणार आहे. सो हे कट करून टाका, उरलं काय फक्त 74.5 ग्रॅम. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 15. हाऊ मेनी atoms of argon are present in 3.99 ग्रॅम ऑफ इट? नंबर ऑफ atoms डायरेक्टली फाइंड करता येत नाही, आधी नंबर ऑफ मोल्स. गिवन मास 3.99, मॉलिक्युलर मास 39.9. रिपीट क्वेश्चन आहे, 0.1 मोल आन्सर आलं. नंबर ऑफ atoms फाइंड करायचे. नंबर ऑफ atoms इज इक्वल्स टू कसं फाइंड करणार? एका मोल मध्ये ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ॲटम असतात. सो 0.1 मध्ये किती? 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो, दॅट इज 10⁻⁻1 इंटू 6.022 इंटू 10⁻23. 6.022 इंटू 10⁻22. ऑप्शन नंबर ए. Question number 16. The unit of atomic mass AMU is replaced by U. Here U stands for unified mass, united mass, unique mass, universal mass. करेक्ट काय आहे? युनिफाइड मास. टेक्स्ट बुक मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 17. 3.42 इंटू 10⁻⁻2 kg sugar, molar mass 342 is dissolved in water. लास्ट क्वेश्चन जसं आपण एक सॉल्व्ह केलेला आहे तसं इमॅजिन करा. बीकर मध्ये घेतलेला आहे वॉटर. वॉटरच्या दोन गोष्टी माहिती पाहिजेत आणि वरून ऍड केलेलं आहे शुगर. तर शुगरच्या दोन गोष्टी पाहिजेत. गिवन मास, मोलार मास. गिवन मास किती आहे? 3.42 इंटू 10⁻⁻2 kg आहे म्हणून 10⁻³ ग्रॅम. सोल्यूट असेल तर रिप्रेझेंट करायचं बी ने. आणि मोलार मास ऑफ शुगर दिलेला आहे 342 ग्रॅम पर मोल. वॉटरचं मोलार मास लिहिते. वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज ए. सॉल्वंट असेल तर ए आणि सोल्यूट असेल तर बी. 18 ग्रॅम असतं, 18 ग्रॅम पर मोल. पुढे काय लिहिलेलं आहे? टू प्रोड्यूस 234.2 ग्रॅम ऑफ शुगर सिरप. म्हणजे तुम्हाला वेट ऑफ वॉटर दिलेलं नाहीये, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. This much gram kg of sugar is dissolved in water to produce this much sugar syrup. Sugar syrup म्हणजे solution आहे. So that is weight of solution. And weight of solution दिलेलं आहे 234.2 gram. What is molality? मोलॅलिटी आहे, मोलॅरिटी नाही. स्मॉल एम आहे तो. स्मॉल एम चा फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे ए. ते पण कशामध्ये फाइंड करायचं असतं? केजी मध्ये. जरी आपल्याला WA ची व्हॅल्यू दिली नसेल तरी पण आपल्याला एक रिलेशन माहिती आहे. वेट ऑफ सॉल्वंट प्लस वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू वेट ऑफ सोल्युशन. जर मला वेट ऑफ सॉल्वंट काढायचंय म्हणजे WA काढायचंय तर सोल्युशन मधून वेट ऑफ सॉल्वंट मायनस करून टाकायचं. सोल्युशनचं मास मी वरती लिहिलेलं आहे 234.2 मायनस सोल्यूटचं वेट इथे आहे WB 3.42 इंटू 10⁻⁻2 आणि प्लस 3 म्हणजेच किती येते? 3.42 इंटू 10 34.2. डायरेक्टली लिहा तिथे 34.2. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करून खाली डायरेक्टली एकदाच कॅल्क्युलेशन करू. 234.2 मायनस 34.2 करून. सो इकडे लिहा मोलॅलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट गिवन मास अपॉन मोलार मास WB अपॉन MB. 34.2 आहे आणि खाली 342 आहे. सो आन्सर किती असेल? 0.1 डिवायडेड बाय या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. आन्सर येईल 200. दॅट इज मोलॅलिटी इज इक्वल्स टू डेसिमल शिफ्ट करा एकनी 1 डिवायडेड बाय 2 इंटू एकनी डेसिमल शिफ्ट झाला तर इकडे खाली 0 ऍड होतो म्हणजे 3 0 10⁻³ 1/2 म्हणजे 0.5 इंटू 10⁻⁻³ येते. आता जर तुम्हाला
केजी मध्ये आन्सर नको असेल, हे तुमचं ग्रॅम मध्ये आलं ना आन्सर, पण ऑप्शन तर केजी मध्ये दिसतात. ऑप्शन केजी मध्ये असतील तर मल्टिप्लाय इट बाय 10⁻³ जर 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर केजी मध्ये जातं. -3 + 3 कट होईल. मोलॅलिटी इज 0.5 मोल. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 18. What is number of moles and total number of atoms present in 5.6 cm³ of ammonia? पहिला आपण फाइंड करू नंबर ऑफ मोल्स. बघा, आपल्याला माहिती आहे जर आपण 1 मोल अमोनिया घेतला तर व्हॉल्यूम असतो 22.4 लिटर. ते विचारतात 5.6 cm³. cm³ इज नथिंग बट ml. and ml चं लिटर मध्ये कन्वर्जन 5.6 into 10⁻³ liter is equals to x mole. Therefore, x is equals to 5.6 into 10⁻³ divided by, हे दोन रिलेट करायचे तुम्हाला. 1 मोल जर 22.4 लिटर असेल तर 5.6 into 10⁻³ म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लाय करा. 5.6 into 10⁻³ divided by 22.4. So this is 1/4 म्हणजेच 0.25 into 10⁻³ असं ऑप्शन नाहीये कुठे. सो इट इज 2.5. डेसिमल शिफ्ट करा. 10⁻⁻4 मॅच कुठे होतं? ऑप्शन नंबर डी सोबत. पण तरी पण आपण पुढचा पोर्शन सॉल्व्ह करायचं. एकदा याचा स्क्रीनशॉट घ्या, नोटबुक मध्ये लिहून घ्या पहिल्यांदा हे फास्ट. पॉज करा व्हिडिओ, लिहून घ्या. नेक्स्ट पार्ट सॉल्व्ह करू आता. टोटल नंबर ऑफ ऍटम्स. बरेच जण इथे फसले असणार आहेत. टोटल नंबर ऑफ ऍटम्स बेसिक पासून जाऊ. जर मी NH3 चा एक मॉलिक्यूल घेतला, 1 मॉलिक्यूल नॉट मोल, तर इट हॅव 4 ऍटम्स. 1 नायट्रोजन, 4 हायड्रोजन. जर आपण 1 मोल NH3 घेतले तर त्याच्यामध्ये 4 into 6.022 into 10⁻23 ऍटम्स असतील. एकामध्ये 4 आहेत तर 1 मोल मध्ये 4 into ॲव्होगॅड्रो नंबर. पण ते 1 मोल मध्ये नाही विचारत आहेत आपल्याला. 5.6 cm³ म्हणजेच किती मोल आन्सर आलेलं आहे आपलं? 0.25 into 10⁻³ मध्ये किती ऍटम्स असतील? x ऍटम. Therefore x is equals to 4 into 6.022 into 10⁻23. 0.25 म्हणजेच 1/4 into 10⁻³ 4 ला 1/4 कट होऊन जाईल. राहिलं 6.022 into 10⁻23 minus 3 is 20. सो हे पण आन्सर करेक्ट आलं. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 19. Which of the following factors affects molarity? Molarity काय आहे? Number of moles of solute upon volume of solution in liter, and volume is temperature dependent. So temperature बदललं की volume बदलणार, molarity बदलणार. Question number 20. Volume of dihydrogen required for complete hydrogenation of 0.5 liter ethene. Ethene लिहून घेतलं. हायड्रोजिनेशन म्हणजे H2 आणि तुम्हाला ही रिएक्शन हायड्रोकार्बन मध्ये झाली आहे. ऍड हायड्रोजन CH3CH3. रिएक्शन बॅलन्स्ड आहे. रिएक्शन स्वतः काहीतरी सांगते. 1 व्हॉल्यूम रिएक्ट्स विथ 1 व्हॉल्यूम गिव्स 1 व्हॉल्यूम. आपल्याला विचारलेलं आहे व्हॉट व्हॉल्यूम ऑफ डायहायड्रोजन इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट हायड्रोजिनेशन ऑफ 0.5 dm³ ऑफ इथीन. 1 ला 1 लागतं तर 0.5 ला 0.5. सो सिंपल. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 21. मॉलिक्युलर मास ऑफ एन ऑर्गॅनिक कंपाऊंड. मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट म्हणू 129 आहे. व्हॅल्यू ऑफ एन फॅक्टरची व्हॅल्यू दिली आहे 2. व्हॉट इज इम्पिरिकल फॉर्म्युला? ई फॉर्म्युला किंवा इम्पिरिकल फॉर्म्युला डिराईव्ह कसा करतो आपण? मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय एन फॅक्टर. मॉलिक्युलर वेट आहे 129, एन फॅक्टर आहे 2. 2 6 चा 12, 2 4 चा 8, 2 5 चा 10, 64.5.
ऑप्शन नंबर सी. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म. मॉलिक्युलर फॉर्म्युलाला एन फॅक्टरने डिवाइड केलं की इम्पिरिकल फॉर्म्युला येतो. क्वेश्चन नंबर 22. हाऊ मेनी मोल्स ऑफ ऍसिटिक ऍसिड इज ऑब्टेन्ड इन द रिएक्शन व्हेन 1 मोल ऑफ ग्लुकोज इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड. हा क्वेश्चन आहे क्लास 12. चॅप्टरचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. सांगायचा प्रयत्न करते, समजलं वेल अँड गुड, नाही तर स्किप करा. ग्लुकोजचं स्ट्रक्चर असतं, वरती अल्डिहाइड ग्रुप आहे, सगळ्यात बेसला असतो CH2OH ग्रुप आणि मध्ये असतात 4 ग्रुप, राईट राईट लेफ्ट राईट, OH राईटला, परत लेफ्टला, परत राईटला. जिथे काहीच नाहीये तिथे हायड्रोजन असतो. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. आणि ग्लुकोज जेव्हा ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक अनहायड्राइड CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 याच्यासोबत रिॲक्ट करतो तर मेजॉरिटीली तो अल्कोहोल वरती अटॅक करणार आहे. मग अल्कोहोल किती आहे तेवढा टाइम्स ऍसिटिक अनहायड्राइड आपल्याला लागेल. एक अल्कोहोल असेल तर एक ऍसिटिक अनहायड्राइड लागेल, 2 असतील तर 2. तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही OH ग्रुप फाइंड करा. 1 OH, 2 OH, 3 OH, 4 OH, 5 OH. किती मोल्स लागतील? 5 moles of acetic anhydride are required for complete oxidation of. So 5 moles of acetic anhydride are required in this reaction. What is SI unit of pressure? Pressure is force upon area. Force is mass into acceleration upon area. Mass is kg. Acceleration is meter per second square. Area is meter square. एका मीटरला 1 मीटर कट राहिलं काय फक्त kg मीटर इनवर्स सेकंड रेज टू -2. kg मीटर इनवर्स, हे S चुकीने आलेलं आहे. मीटर इनवर्स सेकंड रेज टू -2. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन. What is molality of a solution containing 300 mg of urea? मोलार मास दिलेला आहे 60, डिझॉल्व्ड इन 30 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटर एक सॉल्व्हंट आहे, गिवन आहे 30 ग्रॅम आणि मोलार मास ऑफ सॉल्व्हंट तुम्हाला माहिती आहे 18 ग्रॅम असतं. मोलॅलिटी ऑफ अ सोल्युशन. मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg. सोल्यूटच्या नंबर ऑफ मोल्स काढायचे. सो सोल्यूट दिलेलं आहे 300 mg ऑफ युरिया. युरिया इज सोल्यूट रिप्रेझेंटेड ॲज B. गिवन B इज 300 मिलीग्रॅम आहे. सो 10 रेज टू मिलीग्रॅमचं ग्रॅम मध्ये जायचं आहे -3 ग्रॅम. आणि मोलार मास पण दिलेला आहे 60. डिवाइड करा, 0 ला 0 कट होईल. 6 5 चा 30, 5 into 10 raised to -3. सो नंबर ऑफ मोल्स आहेत 5 into 10 raised to -3. आणि वेट ऑफ सॉल्व्हंट इथे दिलेलं आहे 30 ग्रॅम. ग्रॅम मध्ये नको आहे, केजी मध्ये हवाय. 10 raised to -3 ने मल्टिप्लाय केलं, 10 raised to 3 -3 कट झालं. खाली आहे 30, वरती आहे 5, 5 1 चा 5, 5 6 चा 30. सो दिस इज 1/6. 1/6 म्हणजेच 0.61 चा 6, 4 उरले, 6 6 चा 36, अगेन 4, 6 6 चा 36 अँड सो ऑन. ऑप्शन नंबर डी. समजलं काय केलं? मोलॅलिटी विचारले, पटकन फॉर्म्युला लिहिला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट. ए म्हणजे सॉल्व्हंट इन केजी. सोल्यूट कोण आहे? युरिया. गिवन मास 300, मोलार मास 60. सो नंबर ऑफ मोल्स लिहायचे. पण लक्षात घ्या हे मिलीग्रॅम आहे, त्याचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं. आन्सर आलं 5 into 10 raised to -3. वेट ऑफ सॉल्व्हंट 30 ग्रॅम. पुट करा, आन्सर येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 25. व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन गॅस प्रोड्युस्ड इफ रिएक्शन दिली आहे इज कॅरीड आउट ॲट STP. किती ऑक्सिजन प्रोड्यूस होईल? ऍक्च्युली हा सबसेट आहे, हा क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह झाला. डेल्टा H ची व्हॅल्यू कन्फ्यूज करण्यासाठी दिली आहे. या रिएक्शन मध्ये किती ऑक्सिजन तयार झालाय आणि लिटर मध्ये दिसतं. 1 असता तर 22.4, 22.4. 2 आहे तर 3 into 22.4,
67.2 DM क्यूब किंवा लिटर. ऑप्शन नंबर डी. आय होप हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता लास्ट पर्यंत बघितला असेल. लेट अस स्टार्ट विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2021. टॉपिक आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. विदाउट वेस्टिंग टाइम टू द क्वेश्चन नंबर 1. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड इज द स्टेटमेंट ऑफ. डायरेक्टली आन्सर टिक करू. इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ऑप्शन नंबर डी. इथे दिसतं स्टेटमेंटमध्ये मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, म्हणजेच मास कन्झर्व्ड राहतं. हेन्स इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट अमाउंट ऑफ ऑक्सिजन इज यूज टू ऑब्टेन 9 ग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम सफिशियंट अमाउंट ऑफ हायड्रोजन गॅस. क्वेश्चनला वाचल्यावर आपल्याला समजतं की याच्यामध्ये आपल्याला वॉटर बनवायचंय. सो प्रिपरेशन ऑफ वॉटर किंवा फॉर्मेशन ऑफ वॉटरची रिॲक्शन असते. H2 प्लस O2 गिव्स H2O. पण रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल हाफ O2. देन ही रिॲक्शन स्वतःच काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत असते, जसं की H2 म्हणजे 2 ग्रॅम हायड्रोजन, हाफ O2 म्हणजे एक सिंगल O दॅट इज 16 ग्रॅम ऑक्सिजन ॲटम रिॲक्ट्स टू गिव्ह 18 ग्रॅम ऑफ वॉटर. आपल्याला विचारलेलं आहे 9 ग्रॅम वॉटरसाठी किती अमाऊंट ऑफ ऑक्सिजन लागेल, बट मास नाही विचारलेलं, व्हॉल्यूम विचारलं. आधी मास काढून घेऊ. 18 ग्रॅम साठी 16 ग्रॅम ऑक्सिजन लागत होतं. 18चं हाफ केलं 9 ग्रॅम आलं. सो 16चं हाफ करा 8 ग्रॅम. 8 ग्रॅम ऑक्सिजन लागेल जर 9 ग्रॅम अमाऊंट ऑफ वॉटर हवं असेल तर. पण ऑप्शन मध्ये 8 ग्रॅम दिसत नाही, ऑप्शन मध्ये तर व्हॉल्यूम दिसतं. नाव वी नो, काय माहिती आपल्याला, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन किंवा याला असंही लिहू शकता 32 ग्रॅम ऑफ O2. एक ऑक्सिजनचं मास 16 ग्रॅम असतं. सो 32 ग्रॅम ऑफ O2 करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ O2. करस्पॉन्ड्स टू किती व्हॉल्यूम असणार आहे त्याचा, 22.4 लिटर. पण मला 32 ग्रॅमचं नको आहे. 18 ग्रॅम ऑफ O2 इज इक्वल्स टू x लिटर. क्रॉस मल्टिप्लाय करा. x इज इक्वल्स टू 22.4 इंटू 8 डिवायडेड बाय 32. 8च्या मल्टिपल मध्ये 34 येतं. सो 8 1 चा 8, 8 4 चा 32. दिस विल बी 4 5 चा 20, 4 6 चा 24, 5.6 लिटर किंवा 5.6 DM क्यूब. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी. Next, question number 3. What is value of percent atom economy if the formula weight of product is 46 and sum of formula weight of all reactant is 92? Atom economy चा हा क्वेश्चन आहे. क्लास 12 चॅप्टर नंबर 16 ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर ग्रीन केमिस्ट्री आपल्याला सांगते जर तुम्हाला ॲटम इकॉनॉमी फाइंड करायची आहे, याचा फॉर्म्युला वेट FW म्हणजे फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट अपॉन फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट्स मल्टिप्लाइड बाय 100. फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट दिलेला आहे 46 डाल्टन डिवायडेड बाय ऑल रिएक्टंट्स दिलेला आहे 92 डाल्टन मल्टिप्लाइड बाय 100. सो दिस इज 1/2 म्हणजे 0.5 इंटू 100. आन्सर येणार आहे 50%. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ -197 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन. केल्विन करायचं असेल तर दिलेल्या व्हॅल्यू मध्ये 273 ऍड करा. खरं तर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. हे आन्सर किती येणार आहे 6, देन 9, हे 16 होणार आहे 76 केल्विन. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज व्हॉल्यूम इन DM क्यूब ऑक्युपाइड बाय 70 ग्रॅम इथेन. आपल्याला 1 मोल इथेनचा आधी व्हॉल्यूम फाइंड करता आला पाहिजे. 1 मोल इथेन म्हणजेच मास किती असणार आहे, 2 कार्बन आहेत 24, 6 हायड्रोजन आहेत 30 ग्रॅम. 30 ग्रॅम करस्पॉन्ड्स टू 22.4 लिटर. विचारलेलं आहे 75 ग्रॅम म्हणजे किती लिटर किंवा किती DM क्यूब. सो याला x मानू. क्रॉस मल्टिप्लाय करा. x इज इक्वल्स टू 22.4
इंटू 75 डिवायडेड बाय 30. पहिल्यांदा हे समजलं पाहिजे, 1 मोल ऑफ एनी गॅस इज 22.4 लिटर, ज्यालाच आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो. दॅट मीन्स 30 ग्रॅम 22.4 आहे, तर 75 ग्रॅम किती? सो 5 चा मल्टिपल आहे, हे सॉल्व्ह करा. 5 6 चा 30, 5 1 चा 5, 5 5 चा 25, 3 2 चा 6, 3 5 चा 15. 2 ने डिवाइड करा, 2 1 चा 2 1 चा अँड 2 2 चा 4. 11.2 इंटू 5, 5 2 चा 10, 5 1 चा 5 6. सो दिस इज 56 लिटर किंवा 56 डीएम क्यूब. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 6. What is the mass of potassium chloride produced when 12.25 gram potassium chlorate, हा वर्ड लिहून घ्या, इथे कट झालेला आहे, पोटॅशियम क्लोरेट अंडरगोज डिकम्पोजिशन. पोटॅशियम क्लोरेट म्हणजे KClO3. ऑन डिकम्पोजिशन तो पोटॅशियम क्लोराइड देतो. अजून काहीतरी देत असणार आहे, दॅट इज ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2. रिॲक्शन बॅलन्स करा. 3 ऑक्सिजन दिसत आहेत, सो इकडे मी 3 लिहिते, सो दॅट 3 2 चा 6 आणि इकडे 2 लिहिलं तर ते बॅलन्स होईल. अँड KCl पण किती झाले? 2. याचा अर्थ 2 इंटू KClO3 चं मास फाइंड आउट करा. पोटॅशियमचं मास दिलेलं आहे 39, क्लोरीनचं मास आहे 35.5 अँड ऑक्सिजन 3 आहे. एका ऑक्सिजनचं मास आहे 16. 3 ऑक्सिजनचं काढायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 3. 6 3 चा 18, 3 1 चा 3 प्लस 1 4. So 39 gram plus 35.5 gram plus 48 gram will give you mass of KClO3, which is 122.5 gram. आता एका KClO3 चे 122.5 ग्रॅम, तर 2 KClO3 चं काय असणार? 2 इंटू 122.5 ग्रॅम. KCl चं मास फाइंड करा. KCl is 39 ग्रॅम, दिस इज ग्रॅम, अँड क्लोरीन इज 35.5. हे दोन ऍड करा, तुम्हाला मास भेटेल याचं 5.10 प्लस 4 14 अँड 7 74.5. एकाचं 2चं फाइंड करायचं असेल तर 2 इंटू 74.5. व्हॉट इज द मास ऑफ KCl? हे किती असेल? KCl x ग्रॅम ठेवू. प्रोड्युस्ड वेन 12.25 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्लोरेट डिकम्पोज. सो इतकं 2 इंटू 122.5 डिकम्पोज झालं, तर 2 इंटू 74.5 इतकं KCl ऑप्टेन होतं. तर 12.25 ग्रॅमला किती ऑप्टेन होईल? क्रॉस मल्टिप्लाय करा. x इज इक्वल्स टू 2 इंटू 74.5 इंटू 12.25 होल डिवायडेड बाय 2 इंटू 122.5. इथे आता मी मुद्दामून वरती कॅल्क्युलेशन करताना 2 इंटू मल्टिप्लाय केलं नाही, so that 2 ला 2 कट होईल. This is 12.25, this is 122.5, so answer is 0.1. X is equals to 745, 2 डेसिमल म्हणजे 7.45 ग्रॅम. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 7. SI unit of density. Density is mass upon volume. Mass is kg. Volume चा SI unit आहे मीटर क्यूब. kg per meter cube. Option number A. Question number 8. How many molecules of ammonia gas are present in 67.2 dm cube? आपल्याला माहिती आहे 1 मोल अमोनिया घेतला तर त्याचा व्हॉल्यूम असणार आहे 22.4 डीएम क्यूब. सो 67.2 डीएम क्यूबला किती मोल एक्स मोल अमोनिया असेल? मग त्याच्यातून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करू. 1 मोल अमोनिया घेतला, रिपीट करते, 1 मोल अमोनिया 22.4 डीएम क्यूब आहे. 67.2 डीएम क्यूब म्हणजे एक्स मोल. एक्स फाइंड करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 67.2 डिवायडेड बाय 22.4. आन्सर विल बी 3 मोल. आता वी नो 1 मोल करस्पॉन्ड्स टू 6.022 into 10 raised to 23. So 3 mole will be 3 into 6.022 into 10 raised to 23. That is equals to 18.066 into 10 raised to 23. 1.8 मध्ये लिहायचं असेल तर 1.8
0.066 इंटू 10 रेज टू डेसिमल जर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट झाला तर +1 23चं काय होईल 24. सो इथे ऑप्शन पाहिजे होता 1.8 इंटू 10 रेज टू 24. ऑप्शन नंबर डी. Question number 9. How many gram of H2O are present in 0.25 mole of it? म्हणजेच किती येते 1/4 मोल. बघा 1 मोल वॉटर तर त्याचं मास असतं 18 ग्रॅम. आपल्याला विचारलं 1/4 मोल म्हणजे 0.25 मोलला किती, दॅट इज x ग्रॅम. देअरफॉर x इज इक्वल्स टू अगेन क्रॉस मल्टिप्लाय 18 इंटू 1/4. दिस इज 4 4 चा 16, 2 डेसिमल पॉइंट आला 20, 4 5 चा 20, 4.5 ग्रॅम. क्वेश्चन नंबर 10. हा क्वेश्चन चुकीने मिसप्लेस झालेला आहे. हा आहे क्लास 12 चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. अँड एलिमेंट हॅज बीसीसी स्ट्रक्चर. जर एलिमेंट बीसीसी स्ट्रक्चर करत असेल तर ए आणि आर मध्ये रिलेशन असतं 4r इज इक्वल्स टू √3a विथ एज लेंथ ऑफ 600 पिकोमीटर. एज लेंथ म्हणजे ए ची व्हॅल्यू दिली आहे 600 पिकोमीटर. एज लेंथ मीन्स ए. व्हॉट इज रेडियस. रेडियस फाइंड करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. 4r इज इक्वल्स टू √3a. ए ची व्हॅल्यू आहे 600, 4 खाली घेतला √3, 4 1 चा 4, 2 20 झालं, 4 5 चा 20, 0. सो आन्सर इज √3 इंटू 150 पिकोमीटर. ऑप्शन नंबर बी. बघा लास्टच्या कंपॅरेटिव्ह मध्ये इझी क्वेश्चन्स होते. अजून जास्त अशा टाइपच्या क्वेश्चन्सचं प्रॅक्टिस केलं तर ऑल कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. हे 10 क्वेश्चन्स आणि त्याचं सोल्युशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. लेट अस स्टार्ट विथ द इयर 2022. क्वेश्चन नंबर 1 ऑन युअर स्क्रीन. विच ऑफ द फॉलोइंग स्पीसीज हॅज हायेस्ट मास. ऑप्शन नंबर 1 half mole of CH4. We know 1 mole of methane is 16 gram. So half mole विचारलेलं आहे आपल्याला. Half mole of methane is equals to 8 gram. Option number B. 10 ml of water at room temperature. Pure water ची density आहे 1 gram per ml. That is 1 gram of water corresponds to 1 ml of water. इथे किती विचारलेलं आहे आपल्याला 10 ml. सो 10 ml किती असणार आहे 10 ग्रॅम ऑफ वॉटर. ऑप्शन नंबर सी 3.011 इंटू 10 रेज टू 23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. जर 6.022 इंटू 10 रेज टू 23 ऑक्सिजन ॲटम घेतले याचाच अर्थ आपण 1 मोल ऑक्सिजन ॲटम घेतले तर त्याचं मास असतं 16 ग्रॅम. आपल्याला विचारले याची हाफ क्वांटिटी 3.011 इंटू 10 रेज टू 23 ऑक्सिजन ॲटम. सो ते म्हणजेच हाफ मोल. हाफ मोल म्हणजे 16चं पण हाफ करा. आन्सर विल बी 8 ग्रॅम. ऑप्शन नंबर डी 1 ग्रॅम ॲटम. ग्रॅम ॲटम मीन्स मोल. सो 1 मोल ऑफ कार्बन करस्पॉन्ड्स टू 12 ग्रॅम. सगळ्यात हायेस्ट मास कोणाचे बघू. ऑप्शन नंबर ए चं मास आलेलं 8 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी चं मास आलेलं 10 ग्रॅम. ऑप्शन नंबर सी चं मास आलं अगेन 8 ग्रॅम आणि ऑप्शन नंबर डी होता 12 ग्रॅम. सो हायेस्ट मास इज ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज अमाउंट ऑफ वॉटर प्रोड्युस्ड बाय कंबशन ऑफ 1.6 ग्रॅम ऑफ मिथेन. मिथेनचं कंबशनची रिॲक्शन लिहिली. CH4 प्लस O2 गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. कोणत्याही हायड्रोकार्बनचं कंबशन केलं की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर भेटतो. सगळ्यात पहिल्यांदा या रिॲक्शनला बॅलन्स करायचं. एकच कार्बन आहे, इथेही एकच आहे. हायड्रोजन 4 आहेत, सो प्रोडक्ट साईडला 2 लिहिलं. ऑक्सिजन 4 झाले, सो इकडे रिॲक्टंट साईडला 2 ऍड केलं. रिॲक्शन स्वतःच्या मासेस बद्दल इन्फॉर्मेशन देत असते. CH4 कार्बन 12, हायड्रोजन इंडिव्हिज्युअली 1, सो 16 ग्रॅम. मिथेन रिॲक्ट्स विथ एका ऑक्सिजनचं 16 ग्रॅम मास आहे, 4 ऑक्सिजन आहे तिथे, सो 16 4 चा
64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईडचं मास 44 ग्रॅम आणि 2 मोल्स ऑफ वॉटर, एकाचं 18 असतं, दोनचं 36 झालं. सो ही रिॲक्शनने प्रोव्हाइड केलेली इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला विचारलं 1.6 ग्रॅम ऑफ मिथेनचं कंबशन झाल्यानंतर किती ग्रॅम ऑफ अमाऊंट ऑफ वॉटर प्रोड्यूस्ड. सो जस्ट चेक करा, या व्हॅल्यूजना कम्पेअर करा. 16ला तुम्ही 10नी डिवाइड केल्यानंतर 1.6 आलं. सो 36ला पण 10नी डिवाइड करा. आन्सर विल बी 3.6 ग्रॅम, विच इज ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 3, फाइंड नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. इथे नोट करा, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स विचारले. प्रेझेंट इन 6 ग्रॅम ऑफ NH2CO NH2. NH2CO NH2 म्हणजेच युरिया असतो. सो युरियाचं सगळ्यात पहिल्यांदा मोलार मास फाइंड करा. मोलार मास ऑफ युरिया इज, ऍक्च्युली आता हे तुम्हाला लर्न पाहिजे बट तरी पण आपण फाइंड करू. 2 नायट्रोजन, 4 हायड्रोजन, 1 कार्बन, 1 ऑक्सिजन. 2 नायट्रोजन, एका नायट्रोजनचं 14 असतं, हायड्रोजनचं 1 ग्रॅम, कार्बनचं 12, ऑक्सिजनचं 16. ऍडिशन करा, यू विल गेट 60 ग्रॅम पर मोल. दॅट मीन्स 1 मोल युरिया जर आपण घेतला, 1 मोल युरिया करस्पॉन्ड्स टू 60 ग्रॅम ऑफ युरिया. ठीक आहे, आणि 60 ग्रॅम युरिया म्हणजेच 1 मोल युरियामध्ये 4 ग्रॅम हायड्रोजन आहे. सो 60 ग्रॅम युरिया करस्पॉन्ड्स टू 4 ग्रॅम युरिया. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, 6 ग्रॅम मध्ये किती हायड्रोजनचं मास आहे हे पहिला फाइंड करू. 60 मध्ये 4 असेल तर 6 ग्रॅम मध्ये किती असणार आहे, 0.4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. परत रिपीट करते बघा. इथून आपण मोलार मास काढलं. 1 मोल युरिया म्हणजेच 60 ग्रॅम ऑफ युरिया असणार आणि त्यामध्ये 4 ग्रॅम ऑफ हायड्रोजन असणार आहे, 4 ग्रॅम ऑफ H ॲटम. आपल्याला विचारलेला 6 ग्रॅम युरियामध्ये किती हायड्रोजनचं मास असेल, तर आन्सर विल बी 0.4. वी नो 1 ग्रॅम हायड्रोजन इज इक्वल्स टू 6.022 into 10 raised to 23 हायड्रोजन ॲटम्स. 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजेच 1 मोल हायड्रोजन ॲटम. आपल्याला विचारतात 0.4 ग्रॅम म्हणजे किती, कारण 6 ग्रॅम युरियामध्ये विचारलं. 6 ग्रॅम युरियामध्ये 0.4 ग्रॅम हायड्रोजन ॲटम असणार. 0.4 ग्रॅम हायड्रोजन म्हणजेच किती ॲटम्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आन्सर भेटून जाईल. याला एक्स माना हवं तर, देअरफोर एक्स इज इक्वल्स टू 6.022 into 10 raised to 23 multiplied by 0.4. इतके ॲटम असणार आहेत. सो 4 नी मल्टिप्लाय करा. 4 2 चा 8, 4 2 चा 8, 0, 6 4 चा 24, डेसिमल येईल 4 च्या नंतर. सो 2.4 into 10 raised to 23 atoms. ऑप्शन नंबर बी. Question number 4. What is the number of CO2 molecules in 45.42 liter at STP? Consider molar volume of gas at STP is 22.71 liter per mole. We know जर आपण 1 मोल CO2 घेतला तर त्याचं मोलार व्हॉल्यूम किती दिला, 22.7 लिटर. आता नंबर ऑफ CO2 मॉलिक्युल्स इन 45.42 लिटर म्हणजे पहिल्यांदा किती मोल हे फाइंड करा. सो x इज इक्वल्स टू 45.42 डिवायडेड बाय 22.7. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे हे. आता याच्यातून जर तुम्ही फाइंड केलं तर तुम्हाला लक्षात येईल दिस इज 2 मोल्स. नाव वी नो 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असणार आहेत, 6.022 into 10 raised to 23. Therefore 2 mole will corresponds to 2 into 6.022 into 10 raised to 23. That is 2 2s are 4, 2 2s are 4, 0, 6 2s are 12. 12.044 into 10 raised to 23. पॉवर सगळ्या 24 मध्ये दिसतात. सो डेसिमल शिफ्टिंग करा. 1.2044 into 10 raised to 24. ऑप्शन नंबर
D. Question number 5. What quantity of carbon dioxide is produced when 2 mole of carbon is burnt in 16 gram of dioxygen? पहिल्यांदा रिॲक्शन लिहून घेऊ. कार्बन burnt with dioxygen to give carbon dioxide. रिॲक्शन बॅलन्स आहे. देन रिॲक्शन एक इन्फॉर्मेशन देत असते मासेस बद्दल, ती लिहून घ्यायची. कार्बनचं मास आहे 12 ग्रॅम, ऑक्सिजन O2 आहे सो 32 ग्रॅम, कार्बन डायऑक्साईड होईल 44 ग्रॅम. आपल्याला विचारलं व्हॉट क्वांटिटी ऑफ CO2 इज प्रोड्युस्ड वेन 2 मोल ऑफ कार्बन इज बर्न्ट इन 16 ग्रॅम ऑफ डायऑक्सिजन. जर ऑक्सिजन तुम्ही 16 ग्रॅम घेतलं आणि कार्बन तुम्ही 2 मोल घेतलं, 2 मोल म्हणजेच किती असतं 24 ग्रॅम, तरी पण लक्षात घ्या इथे तुम्हाला वरती काय इन्फॉर्मेशन भेटली आहे. 12 ग्रॅम कार्बनला 32 ग्रॅम ऑक्सिजन लागतोच. सो 24 ग्रॅम जर घेतलं तर त्याला 64 ग्रॅम ऑक्सिजन हवा होता, पण आहे का इथे नाही. याचा अर्थ लिमिटिंग रिएजंटची कॉन्सेप्ट तुम्हाला इथे यूज करायची. जर ऑक्सिजन 32 ग्रॅम असता तर आपल्याला कार्बन 12 ग्रॅम लागतो. ऑक्सिजनची अमाऊंट हाफ केलेली आहे 32/2, मग 16 आलं तर कार्बन पण किती लागेल आपल्याला, नॉट 24 ग्रॅम, ओनली 6 ग्रॅम. सो 16 ग्रॅमला लागतं 6 ग्रॅम ऑफ कार्बन. हे दोघं एकमेकांसोबत रिॲक्ट करतील आणि जर वरच्या दोन्ही व्हॅल्यू रिॲक्टंट साईडला डिवायडेड बाय 2 आहे तर प्रोडक्ट पण डिवाइड बाय 2 होईल. 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड आपल्याला भेटेल. की अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास 16 + 6 करा, अगेन यू विल गेट 22 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 32 ग्रॅम मिथेन गॅस? 1 मोल मिथेनचं व्हॉल्यूम असणार आहे 22.4 लिटर अकॉर्डिंग टू ओल्ड कन्व्हेन्शन. म्हणजेच 1 मोल म्हणजे 16 ग्रॅम. आपल्याला 32 ग्रॅमचं विचारतात म्हणजेच 2 मोल मिथेनचं विचारतात. 1 मोलचं 22.4 आहे तर 2 मोलचं किती असणार आहे 44.8 लिटर. ओरली सॉल्व्ह होतात असे क्वेश्चन्स. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 ग्रॅम हिलियम ॲटम, मोलार मास 4 ग्रॅम ॲट STP? वी नो 1 मोल हिलियम करस्पॉन्ड्स टू 4 ग्रॅम मास आणि त्याचा व्हॉल्यूम असणार आहे 22.4 लिटर. पण आपल्याला विचारलेलं आहे 2 ग्रॅमसाठी. 4 ग्रॅम 22.4 असेल तर 2 ग्रॅम किती असेल 11.2 लिटर. ओरली कॅल्क्युलेशन करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द क्वांटिटी ऑफ डायहायड्रोजन रिक्वायर्ड टू प्रिपेअर 2 लिटर अमोनिया गॅस फ्रॉम 1 लिटर डायनायट्रोजन. पहिल्यांदा अमोनियाची रिॲक्शन लिहू. N2 मध्ये H2 ऍड केल्यानंतर 2 अमोनिया भेटतील आपल्याला. वाय 2? तर इथे 2 नायट्रोजन दिसतात सो मी आधीच 2 ऍड केलं. हायड्रोजन 6 झाले सो रिॲक्टंट साईडला 3 बॅलन्स केलं. याच्यामध्ये जी स्टायशोमेट्री असते तीच आपल्याला व्हॉल्यूमचा रेशिओ देत असते. दॅट मीन्स 1 लिटर नायट्रोजनला 3 लिटर हायड्रोजन लागतात टू गेट 2 लिटर ऑफ अमोनिया. आपल्याला विचारलं व्हॉट क्वांटिटी ऑफ डायहायड्रोजन इज रिक्वायर्ड टू प्रिपेअर 2 लिटर अमोनिया गॅस फ्रॉम 1 लिटर डायनायट्रोजन. म्हणजेच डायरेक्टली आन्सर काय आहे 3 लिटर. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट बर्निंग ऑफ 15.6 ग्रॅम ऑफ बेन्झीन? बेन्झीनचं कंबशन करायचंय. C6H6 + O2 gives CO2 + H2O. या केसमध्ये बॅलन्सिंग करा. कार्बन 6 आहेत, ऑक्सिजन नंतर लास्टला बॅलन्स करू. हायड्रोजन 6 आहेत सो 3 ऍड केलं. ऑक्सिजन झालेत हे 6 2 12 + 3 15. कॅनॉट राईट लाईक दिस 15. सो 15/2 2 ला 2 कट होईल, ऑक्सिजन 15 उरते. बेन्झीनचं मॉलिक्युलर मास असतं 78 ग्रॅम. लर्न करा. 15/2 O2 म्हणजेच 15O, दॅट इज 15. ऑक्सिजन म्हणजे 16. 15 × 16 केलं यू विल गेट 240 ग्रॅम. सो 78 ग्रॅम बेन्झीनचं कंबशन करायला 240 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन लागतं. आपल्याला विचारलं
15.6 ग्रॅम साठी किती अमाउंट ऑफ ऑक्सिजन लागेल? क्रॉस मल्टिप्लाय 78x is equals to 240 into 15.6. Therefore, x is equals to 240 into 15.6 divided by 78. याला डबल करायचं बघा, ऑलमोस्ट 78 into 2 केलं तर तुम्हाला 156 भेटेल. सो मी डेसिमल शिफ्टिंग करून जर कॅल्क्युलेशन केले तर 78 1 चा आणि इथे किती येणार आहे 0.2. सॉल्व करा हे 0 4 2 चा 8 2 2 चा 4 डेसिमल देणार आपण 1 नंतर. सो 48.0 म्हणजेच 48 ग्रॅम. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 11. मास ऑफ 1 molecule of oxygen in AMU. 1 molecule of O2 is 16 एकाच असतं. O2 म्हणजे 32 डाल्टन. डाल्टनलाच काय लिहितो आपण AMU. आता ग्रॅम मध्ये फाइंड करायचं आहे, पण 1 मॉलिक्युलचं, नॉट 1 मोल, एका मॉलिक्युलचं. वी नो 1 AMU is equals to 1.66056 into 10 raised to minus 24. Therefore, 32 AMU is equals to x. Therefore, x ची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन ने फाइंड करा. 1.66056 into 10 raised to minus 24 into 32. याचा आन्सर येणार आहे आपल्याला 53.13 into 10 raised to minus 24 ग्रॅम. आता पहिल्यांदा डाल्टन मध्ये विचारलेलं आहे, दॅट इज AMU मध्ये 1 molecule of O2 is 32 डाल्टन. इथे मॅच नाहीये, इथे मॅच नाहीये, इथे मॅच नाही, एकच ऑप्शन मॅच केलेला. सो विदाउट कॅल्क्युलेटिंग टिक केलं असतं तरी पण ओके होतं. ऑप्शन नंबर डी. हे सगळ्याचे आन्सर्स आहेत इथे आणि व्हिडिओ सोल्युशन जसं आधी प्रोव्हाइड केलेलं आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेला पाहिजे. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.